तर याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिरे हे आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिनजी, जशी चर्चा सुरू आहे की ठाकरे गट आणि भाजपमध्ये आता महापौर होण्यासंदर्भात आणि शिंदेंना श देण्यासाठी भाजप ठाकरेंची नवी खेळी असू शकते, महापौर बसवण्यासाठी चर्चा सुरू आहे। नाही, मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, काल 2 दिवसापासून आमच्या नेतृत्वाचं जो वक्तव्य आहे की शिवसेनाचा महापौर बसला पाहिजे, म्हणून या बातमीले हे सगळं निरअर्थ आहे। हे काय आहे, भारतीय जनता पार्टीची लोक अशी बातम्या सूत्राकडनं आणि हे पसरवण्याचं काम करून एका प्रकारे त्यांना प्रेशरमध्ये आणण्याचं काम करतायत आणि हे सत्ताकरण आता अर्थकरण राजकारणासाठी चाललेलं आहे। एका बाजूला हॉटेल डिप्लोमॅसी करायची आणि नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी, आता प्रशिक्षणाला 3-3 दिवस लागतात का? मुंबईत राहणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवतायत, म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट आहे। हे प्रेशर टॅक्टिक्स क्रिएट करायचे आहेत आणि तुम्ही लिहून घ्या की हे परत जाऊन पाठिंबा देतील आणि मोठमोठ्या कमिटी, स्टँडिंग कमिटी हे बार्गेनिंगची पळ चाललेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी बार्गेनिंग ते करतायत त्यांना हे दाखवण्यासाठी की बघा तुम्ही जर इकडे आलात नाहीत तर आमच्याकडे पर्याय खूप आहेत, म्हणून अशा बातम्या पेरले जात आहेत। याच्यात काही अर्थ नाही। आम्हाला लोकांनी जो मॅन्डेट दिलेला आहे त्या हिशोबाने एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरुद्ध आम्ही काम करणार। निश्चित। मात्र भाजप ज्या पद्धतीने या बातम्या पेरते असं तुमचं म्हणणं आहे, मात्र यातून निष्पन्न काय होणार आहे? शेवटी शिवसेना आणि भाजपच एकत्र मिळून ही सत्ता स्थापन करतील। हे मिळणारच आहे, पण हे त्यांना दाखवायला का बाबा तुम्ही असं नाही केलं तर आमच्याकडे बघा पर्याय आहे। उद्या शिवसेनेला आम्ही सांगू शकतो ऍब्स्टिंडेंट राहायला, आम्हाला तुमची गरजच लागणार नाही बहुमतला। जे सभागृहाची जी बहुमतची संख्या ती कमी करून आम्हाला पण आमचा महापौर करता येईल, हा दाखवण्याचा त्यांचा केवळवाणी प्रयत्न आहे। म्हणजे जाणून बुजून मुंबईमध्ये शिवसेनेची गळचेपी केली जाते का? स्वाभाविक आहे ना, दोन्ही एकमेकांची गळचेपी करतायत ना। आणि शेवटी कसं झालेलं आहे की पहिलं ते म्हणत होते की आम्ही एकत्र आहोत, हे करतो। आता हे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या अर्थी बैठका घेत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण घेत आहेत, त्यातूनच समजते की काय आलबेल नाहीये त्यांच्यामध्ये। आणि राज्यभराचा निर्णय जर पाहिला असेल तर आता शिवसेना जे आहे त्यांनाही आता ही वस्तुस्थिती लक्षात आलेली आहे की भारतीय जनता पार्टी आपला निवड वापर करतायत। जी, सचिनजी खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी।